आम्हाला जनतेसाठी रस्त्यावर उतरायची सवय आहे आणि लढायची सवय आहे. लक्षात घ्या, कोणी असं आणू नये की आम्ही भाजपचे समर्थक आहोत पण आमचं काही होणार नाही असं कोणी समजायचं नाही. इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना सक्रिय आहे आणि आम्ही सोडणार नाही. आता म्हणजे आमचा आरोप येतंय. आज आम्ही कृषी अधीक्षक धुळे जिल्ह्याचे यांच्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना घेऊन निवेदन देण्यासाठी आलो होतो. आमचं म्हणणं असे, अनेक शेतकऱ्यांचे मला फोन येत आहे, तक्रारी येत आहे की या जिल्ह्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून कोणी निवेदन द्यायला किंवा आंदोलन करायला तयार आहे किंवा नाही बुवा. कारण युरिया नंतर DAP या खतांचं जाणून बुजून काही विक्रेते म्हणजे तुटवडा निर्माण करताय. माल शिल्लक असताना सुद्धा शेतकऱ्यांना देत नाही आणि देत आहे तर चढ्या भावाने देत आहे. आणि अजून दुसरा तिसरा प्रकार, जर घ्यायचं असेल तर तुम्हाला बच्च, लहान पिशवी, दुसरी बाटली, इतर साहित्य तुम्हाला खरेदी करावं लागेल बा, तर युरियाचं खत मिळेल किंवा DAPचं खत मिळेल. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना अटी घातल्या जात आहे आणि या अटी परस्पर दुकानदार घालताय. म्हणजे याचा अर्थ आम्ही असा काढलेला आहे की बुवा या कार्यालयाचं दुकानदारांचं काही साठलोटा आहे का बुवा, आणि ते जाब विचारण्यासाठी आम्ही आलो. परंतु ते अधीक्षक आज उपलब्ध नाही, त्यांचे असिस्टंट या ठिकाणी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे. आणि मी गंभीर इशारा देतो या कार्यालयाला की जर शेतकऱ्यांची अवस्था अशी झाली तर आम्ही या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचं, अधीक्षकांचं आम्ही बरं करणार नाही. आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, शिवसेना स्टाईलने आंदोलन करू. कारण म्हणजे चढ्या भावाने विक्री करणं, नंतर जो खताचा माल आहे तो साठवून ठेवणं, जाणून बुजून खत उपलब्ध नाही असं शेतकऱ्यांना सांगणं. मग आमची मागणी आहे की व्हॉट्सअप ग्रुप तयार करा शेतकऱ्यांचा आणि त्या ग्रुपवरती त्या गावनिहाय त्या कृषी सहाय्यकाने माहिती द्यायची की बुवा या तालुक्यामध्ये एवढा या दुकानावरती एवढा साठा उपलब्ध आहे. अशी जर पारदर्शकता निर्माण केली तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अन्यथा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. ही आमची प्रमुख मागणी आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन केलं जाईल.